नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्रामधील एकूण 36 जिल्हा न्यायालयाची 5000पेक्षा जास्त पदांची मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती 2023मध्ये. तर त्याची मित्रांनो सिपाई हमाल, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक श्रेणी 3 याच्यामध्ये तुमची लिपिक आणि सिपाई हमालची परीक्षाही झालेली आहे. पहिली आन्सर की तुम्हाला भेटलेली मित्रांनो. दुसऱ्या आन्सर कीची तुम्ही वाट पाहताय. जवळपास मित्रांनो 2 महिनेपेक्षा जास्त कालावधी उलटलेला आहे, परंतु अजूनपर्यंत दुसरे आन्सर की आलेलं नाही. परंतु मित्रांनो काल जे ऑफिशियल वेबसाईटवरती अपडेट आलं, जे की स्टेनो पदाबद्दल मित्रांनो, त्यावरून आपल्याला समजलं की यांची प्रोसेस मित्रांनो अजून चालू आहे. कधीही तुमचं लिपिक आणि सिपाई हमाल पदाची दुसरे आन्सर की सोबतच मित्रांनो पुढच्या प्रोसेसची नोटीस देखील येऊ शकते. त्यासाठी मित्रांनो लिपिकची टायपिंग तुमची चालू राहू द्या. तर या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती आज अपडेट झालेली आपण पाहणार आहोत. जे मित्रांनो ज्या जिल्हा न्यायालयाचे वेळापत्रक काल आले नव्हते ते मित्रांनो आज संध्याकाळपर्यंत जेवढे वेळापत्रक आले ते सर्वांची माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही कुठल्या पदासाठी अप्लाय केलंय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता लिपिक आणि सिपाई हमाल पदाबद्दल विचारताल की याची प्रोसेस होणार आहे की नाही. तर बघा मित्रांनो 100% तुमची प्रोसेस या ठिकाणी होणार आहे. कारण की मित्रांनो कोर्टाची प्रोसेस चालूच आहे. जाहिराती देखील प्रसिद्ध होत आहेत. सकाळीची एक जाहिरात मित्रांनो नागपूर बेंचसाठी प्रसिद्ध झाली. क्लर्क या पदासाठी पदवीवरनं अप्लाय करता येईल. त्याच्यावरती देखील डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. ऑनलाईन अप्लाय तुम्हाला करायचं आहे, पोस्टाने वगैरे अर्ज पाठवायचा नाही. परमनंट पदांची जाहिरात आलेली आहे आणि जिल्हा न्यायालयाच्या स्वीपर पदाचेही भरपूर साऱ्या जाहिराती येत आहेत. तर मित्रांनो ही देखील तुमची कनिष्ठ लिपिक सिपाईची प्रोसेस होणार आहे. पहिल्यांदाच मित्रांनो न्यायालयानं TCS मार्फत परीक्षा घेतलेली आहे. आपल्याला माहीत असेल TCSनं मित्रांनो आतापर्यंत एवढे दिवस दुसऱ्या आन्सर कीसाठी कधीच लावलेले नव्हते, नॉर्मलायझेशन साठी आणि आन्सर कीसाठी. परंतु याच भरतीसाठी खूप दिवस झाले, 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटलेला आहे. याच भरतीसाठी जास्त वेळ लागतोय. मग नेमकं कारण काय त्याची अजून मित्रांनो कुठेही माहिती आलेली नाही आहे. परंतु मित्रांनो 100% तुमची प्रोसेस होईल. माझ्या अंदाजित माहितीनुसार मित्रांनो या महिन्यामध्ये तुमची सेकंड आन्सर की येऊ शकते, कारण की स्टेनोची प्रोसेस मित्रांनो आता सुरू झालेली आहे. स्टेनोचं मुलाखतपर्यंत मित्रांनो वेळापत्रक आलेलं आहे. तीच माहिती या व्हिडिओमध्ये, तेच अपडेट तुम्हाला देणार आहे. स्टेनोला ज्यांनी अप्लाय केलं आहे त्यांनी सर्वांनी तुमचे वेळापत्रक पाहून घ्यायचे आहेत आणि सर्व वेळापत्रकं तुम्हाला आत्तापर्यंत मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं 17 वेळापत्रकं आलेली आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टोटल 17 या ठिकाणी वेळापत्रक आलेले आहेत. ह्या 17च्या 17 PDF फाईल तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही आहे तुम्हाला पाहण्यासाठी. तर बघा मित्रांनो कनिष्ठ लिपिक सिपाई हमाल पदासाठी तुमची सेकंड आन्सर की जी आहे ती 100% येणार आहे. या महिन्यामध्ये येऊ शकते. कनिष्ठ लिपिकवाल्यांनी ज्यांचं टायपिंग आहे त्यांनी टायपिंगचा मित्रांनो या ठिकाणी सराव चालू राहू द्या. तुमचे मार्क्स किती पडलेले आहेत कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून सर्व उमेदवारांना माहिती होईल, जेणेकरून त्याच्यावरून एक प्रत्येक जिल्ह्यानुसार कट ऑफ देखील आपल्याला लावता येईल. तेही कमेंटमध्ये सांगा, सिपाईचे असतील लिपिकचे असतील तुमचे. तर बघा आता मित्रांनो जी 36 जिल्ह्यांची या ठिकाणी जाहिरात आलेली होती त्याच्यामध्ये आपण जर बघितलं टोटल 36 जिल्हा न्यायालय या ठिकाणी आहेत. 35 जिल्हा न्यायालय आहेत या ठिकाणी टोटल मित्रांनो. याच्यामध्ये मुख्य महानगर दंडाधिकारी कार्यालय मुंबईचं एक, लघुवाद न्यायालय मुंबईचं एक आहे, शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय ही 3 वेगळी न्यायालय आहेत. परंतु बाकी जवळपास 32 ते 31 जिल्हा न्यायालय आहेत. परंतु ही जिल्हा न्यायालय रिक्त पदं जी आहेत त्याच्यामध्ये लघुलेखक श्रेणी 3 याची मित्रांनो सध्या प्रोसेस चालू झालेली आहे. मुलाखतपर्यंत वेळापत्रक यांचं प्रसिद्ध झालेलं आहे. आता ही जी 2 राहिलेली पदं आहेत मित्रांनो यांचंही अशाच पद्धतीने वेळापत्रक येईल. परंतु वेळापत्रक येण्याच्या अगोदर मित्रांनो तुमची 1 किंवा 2 लिस्ट अजून लागतील. कसं काय लागतील म्हणजे 2 लिस्ट कशा लागतील तर बघा, एक लिस्ट लागेल मित्रांनो तुमची आफ्टर ऑब्जेक्शनचे मार्क्स, आफ्टर नॉर्मलायझेशनचे मार्क्स अशा पद्धतीची एक लिस्ट लागेल तुमची. तुम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, मग सुधारित गुणवत्ता यादी तुम्हाला मित्रांनो सुधारित जे ऑब्जेक्शन नंतरचे मार्क्स असतात ज्यांचे काही मार्क्स विद्यार्थ्यांचे याच्यामध्ये वाढतातच ऑब्जेक्शन घेतलेले आहेत त्याच्यामध्ये, त्या शिफ्टमध्ये जर ऑब्जेक्शन घेतला तर सर्वांना त्याचे मार्क्स भेटतात. ती एक लिस्ट लागेल आणि त्याच लिस्टमध्ये मित्रांनो शक्यतो आफ्टर नॉर्मलायझेशनमध्ये मध्ये मित्रांनो काही जणांचे कमी होतील, काही जणांचे मार्क्स वाढतील, तीही त्याच्यामध्ये लिस्ट लागेल. आणि मग त्याच्यानंतर मित्रांनो प्रत्येक जिल्हा न्यायालयाची एक लिस्ट लागेल. अजून प्रत्येक जिल्हा न्यायालय त्यांच्या मित्रांनो टाईम टेबलनुसार त्यांच्या वर्कफ्लोनुसार या ठिकाणी तुमचं सिपाई हमाल आणि लिपिक पदासाठी टायपिंग आणि सिपाई हमाल पदासाठी स्वच्छता आणि चापले चाचणीसाठी वेळापत्रक प्रत्येक जिल्हा न्यायालय देईल. जसे की स्टेनोचं आता वेळापत्रक प्रसिद्ध झालेत पहा प्रत्येक जिल्हा न्यायालयानुसार, तसे सिपाई हमालचे देखील वेळापत्रक तुम्हाला पाहायला भेटतील. वेगवेगळे प्रत्येक जिल्हा न्यायालयामध्ये वेगवेगळ्या जागा असल्यामुळे मित्रांनो वेगवेगळे जिल्हा न्यायालयाची ही काय होईल निवड यादीसाठी आणि प्रतीक्षा यादीसाठी, स्वच्छता चापले चाचणीसाठी आणि टायपिंगसाठी लिपिक आणि सिपाई हमालसाठी वेगवेगळे वेळापत्रक प्रत्येक जिल्हा न्यायालयानुसार प्रसिद्ध होतील आणि त्या जिल्हा न्यायालयामध्येच तुम्हाला जावं लागणार आहे. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो त्याच्या अगोदर जे इलिजिबल विद्यार्थी आहेत साफसफाईसाठी आणि टायपिंगसाठी त्यांची अगोदर काय होईल यादी लागेल.
परंतु त्याच्या अगोदर आफ्टर ऑब्जेक्शनचे मार्क्स, आफ्टर नॉर्मलायझेशनचे मार्क्स ही एक यादी लागेल आणि त्याच्यानंतर एक हायकोर्ट ऑफ बॉम्बे मार्फत एक यादी लागेल इलिजिबल उमेदवारांची प्रत्येक जिल्हा न्यायालयानुसार, आणि त्याच्यानंतर मग चापल्य चाचणीसाठी वगैरे ते वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध होईल. तर बघा आता स्टेनोची जशी वेळापत्रकं प्रसिद्ध झालेत तशी वेळापत्रकं प्रसिद्ध होण्याच्या अगोदर शिपाई हमाल आणि लिपिक पदासाठी मित्रांनो तुमच्या जवळजवळ 2 याद्या लागतील, मग त्याच्यानंतर वेळापत्रक येतील. तर आज मित्रांनो 17 वेळापत्रकं या ठिकाणी प्रसिद्ध झालेत प्रत्येक जिल्हा न्यायालयानुसार. स्टेनोसाठी ज्यांनी स्टेनोसाठी अर्ज केला आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. तर बघा जसं की सांगलीचं या ठिकाणी वेळापत्रक आलेलं आहे. सांगलीचं जर बघितलं आपण स्टेनोग्राफरसाठी तर प्रत्येकांची डेट वेगवेगळी आहे जिल्हा न्यायालयाची. जसं की 15 ते 21 तारखेपर्यंत तुम्हाला काय करायचे आहेत, हॉल तिकीट तुमचे मित्रांनो त्या जिल्हा न्यायालयामधून जायचे, रजिस्टर जिथं बसलेले असतात डिस्ट्रिक्ट कोर्टचे तिथून तुम्हाला हॉल तिकीट तुमचं मित्रांनो ॲफिडेविट करून घ्यायचे, त्यांचं सिग्नेचर वगैरे करून घ्यायचे त्याच्यावरती परीक्षेसाठी. जिल्हा न्यायालयामध्ये तुम्हाला हॉल तिकीटची एक प्रिंट देखील सबमिट करायची. 15 तारखेपासून तुम्हाला डाउनलोड करायसाठी ऑफिशियल वेबसाईटवरती TCSच्या पोर्टलवरती तुम्हाला लिंक ओपन होईल. त्याची लिंक ओपन झाली की तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ बनवून अजून माहिती दिली जाईल. त्याच्यानंतर मित्रांनो 21 तारखेपर्यंत तुम्हाला हॉल तिकीट जे आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट्समधून त्याच्यावरती कलर फोटो वगैरे लावून त्याच्यावरती स्टॅम्प वगैरे काय असेल ते सर्व ॲफिडेविट करून त्याच्याकडून घ्यायचं आहे तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोर्टमधनं. तर 21 तारखेनंतर मग तुमची प्रत्येक जिल्हा न्यायालयानुसार त्यांची मित्रांनो इंग्लिश शॉर्ट हँडची पहिली टेस्ट होईल, त्यानंतर मराठी शॉर्ट हँडची टेस्ट होईल आणि त्यानंतर लगेच रिझल्ट लागेल तुमचा. तर बघा सांगलीचं पाहू शकता 25 मे पासून 26, 28, 2 जून, 3 जून ते या ठिकाणी 5 जून ते 6 जून अशा पद्धतीने इंटरव्ह्यूपर्यंतचं टाईम टेबल शेड्यूल त्यांनी दिलेलं आहे. जवळपास जून महिन्यापर्यंत ही प्रोसेस चालणार आहे. तुम्ही म्हणाल की जून महिन्यापर्यंत चालू आहे तर मग शिपाई हमाल पदाचं काय होईल, तर मित्रांनो त्याच्यावरती कुठलाही परिणाम होणार नाही, कारण की तुमची प्रोसेस सध्या TCSकडे आहे. TCSकडनं तुम्हाला मित्रांनो याची सेकंड आन्सर की भेटणार आहे, ती TCSच्या पोर्टलवरती प्रसिद्ध होणार आहे. TCSच्या लॉग इन ID मध्ये तुम्हाला ती भेटणार आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे प्रोसेस आहे ती. तर त्याच्या अगोदर मित्रांनो ही प्रोसेस देखील होईल, म्हणजे स्टेनोची संपेपर्यंत मित्रांनो तुमची स्टेनोची संपली की मग तुमचं प्रत्येक जिल्हा न्यायालय जे आहे साफसफाई चाचणी आणि या ठिकाणी टायपिंग लिपिक पदाची या ठिकाणी कंडक्ट करेल. म्हणजे जूनमध्ये तुमची साफसफाई चाचणी आणि लिपिक पदाची टायपिंग टेस्ट जूनच्या मध्यंतरी मित्रांनो. जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं 6 जूनपर्यंत स्टेनोचं संपूर्ण प्रोसेस चालू होईल. 7 जूनला काही ठिकाणी आहे, काही जिल्हा न्यायालयामध्ये या ठिकाणी 4 जूनपर्यंतच आहे, काही ठिकाणी पहा 3 जूनपर्यंत प्रोसेस चालणार आहे. त्याच्यानंतर पाहू शकता 7 जूनपर्यंत काही जिल्हा न्यायालयाची प्रोसेस आहे, 10 जूनपर्यंत देखील आहे. त्याच्यानंतर पाहू शकता या ठिकाणी 6 जूनपर्यंत, एक साधारणतः मित्रांनो 10 जूनपर्यंत प्रोसेस जी आहे या ठिकाणी चालेल स्टेनोची मुलाखतपर्यंतची. त्याच्यानंतर मग लगेच तुमची साफसफाई चाचणी लिपिक पदाची टायपिंग टेस्ट जी आहे ते प्रत्येक जिल्हा न्यायालय जी आहे ती त्यांच्या जिल्हा न्यायालयामध्ये वेळापत्रक प्रसिद्ध करून या ठिकाणी कंडक्ट करेल. तर आज मित्रांनो हे 17 वेळापत्रक जे आहेत या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत प्रत्येक डिस्ट्रिक्ट कोर्ट वाईज. तुम्ही जे स्टेनोसाठी अप्लाय केलं आहे तर नक्की या ठिकाणी चेक करा. सर्व वेळापत्रकांचे PDF फाईल तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतो आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.